आता मुंबईमध्ये नवीन नियम आलाय रिक्षा चालकासाठी आणि टॅक्सीसाठी. ज्या चालकाला मराठी येणार नाही त्याचा लायसन रद्द होणार आणि मराठी शिकून घ्या. दुसरा नवीन परमिट बंद केलाय ते चांगला केलाय, या अगोदर करायचा होता. एवढा घाण झालाय ना पूर्ण मुंबईमध्ये, एवढा घाण झालाय. ज्या गल्लीमध्ये बघा रिक्षा उभा आहे, ज्या गल्लीमध्ये बघा रिक्षा उभा आहे आणि टॅक्सी तर मुंबईमध्ये आहेच. आणि असा माणसाला परमिट भेटला ज्याच्याकडे काहीच पुरावा नाही. आता तुम्ही गेला कुठल्या एरियामध्ये जावा, सर्व रिक्षावाले चरसुल्ले आहे. तिकडे शेअरिंग मध्ये चरसुल्ले आळा तेडा असं आहे, चालवतात ना तर बाहेरचे रिक्षावाले तिकडे जाऊ शकत नाही. मग हे लोकांचा लायसन कधी पण आरटीओनी पकडला का डायरेक्ट लायसन रद्द करा आणि मोठी कारवाई करा. कारण काय, हे लोकांना पैसे देऊन सोडतात आणि ते महिन्याचा हप्ता घेऊन ते लोक बिंदास चालवतात. त्यांना काय नाही, वर्दी नाही, बॅच नाही, गाडीच्या पासिंग नाही. गाडीचा हालत बघा, कुठे मडगाट पडायला आला आणि गाडी धूर फेकते, काही पीयूसी नाही, काही नाही. पण हे जरा आपला आरटीओला पण पाहिजे की एकदा घेतला का त्याला डायरेक्ट गाडी सीज करा आणि त्याचा लायसन्स रद्द करा. धन्यवाद.